नमस्कार. श्री स्वामी समर्थ. एका जंगलात एका वडाच्या झाडावर बरीच माकडे राहायची. एके दिवशी त्या जंगलाच्या वाटेने एक गवळी दूध, तूप, दही, लोणी विकायला निघाला. तो चालत चालत फार दमला होता, म्हणून विसावा घेण्यासाठी त्या झाडाखाली बसला. थंड वारा लागल्यामुळे त्याला छान झोप येते आणि बघता बघता तो निद्रादेवीच्या कुशीत गेला. गवळीला निजलेलं बघून त्या झाडावरील 2 माकडं खाली आली आणि त्याने चक्क गवळीचे लोण्याचे मडके पळवले. पण आता खरी गंमत झाली असे की लोण्याचे मडके एक आणि त्यातील लोणी खाणारी 2 माकडं. दोघांचा वाद सुरू झाला. एक माकड म्हणे की मडकं आधी मी बघितले तर मीच खाणार. दुसरे माकड म्हणे हे मडकं मी पळवून आणले, त्यामुळे ह्याच्यावरती माझा हक्क आहे. त्या दोघांचेही वादावादी विकोपाला जाऊन पोहोचले. ते विचार करत बसलेले की आता याचे विल्हेवाट कसे लावता येईल. त्या दोघांची भांडणे एका बोक्याने बसून बघत असतो. तो त्यांच्याजवळ येतो आणि त्यांना म्हणतो की अरे तुम्ही भांडू नका, मी तुम्हाला मदत करतो असे म्हणतो. आपल्या घरून एक तराजू आणतो आणि त्यात मडक्यातील लोणी एका पारड्यामध्ये ठेवतो आणि परत दुसरं काढून दुसऱ्या पारड्यामध्ये ठेवतो. बघतो तर काय की एका पारड्यात जास्त लोणी आहे, म्हणून तो म्हणतो की अरे या पारड्यात जास्त लोणी आहे की कमी करून देतो असे म्हणत तो त्यामधील लोणी काढून खातो. आता दुसऱ्या पारड्यातील लोणी कमी होतं, त्यामधील लोणी देखील खाऊन टाकतो. असे करत तो पूर्ण लोणी खाऊन टाकतो. माकडांना काहीच कळत नाही आणि बोका लोणी खाऊन आपल्या घराकडे निघून जातो. माकड त्याला जाताना बघतच राहिले. अशा प्रकारे बोक्याला आयते लोणी खायची संधी मिळाली आणि माकडांना आपापसात भांडण्यात काहीच मिळालं नाही. उलट बोक्याचा फायदा झाला हे समजले. पण खरं तर हेच होतं की त्या माकडाच्या भांडणात बोक्याचा फायदा झाला. धन्यवाद. कथा आवडली असेल. बोध. दोघांच्या भांडण्यात नेहमी तिसऱ्याचा फायदा होतो. धन्यवाद. कथा आवडली असेल तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. अशाच नवनवीन कथा पाहण्यासाठी माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा कथा कशी वाटली.